बीड हत्या प्रकरणात आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी। सरकारी वकील उज्ज्वल निकम बीडमध्ये दाखल। वाल्मिक कराडबाबत आणखी बरेच खुलासे होणार। कराडला आधीही ईडीची नोटीस आली आहे। भाजप आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य। ईडीच्या तपास आणखी बऱ्याच गोष्टी समोर येतील, धस यांचा दावा। धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन समितीच्या कामांमध्ये 73 कोटींचा भ्रष्टाचार झाला। या आरोपांवर आमदार सुरेश धस अजूनही ठाम। आम्ही न्यायालयात लढा लढू, सुरेश धस यांची प्रतिक्रिया। तर धसांच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं अजित पवारांचं आधीच स्पष्टीकरण। छत्रपती शिवरायांबाबत अवमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर। कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून कोरटकरला जामीन। प्रशांत कोरटकरच्या वक्तव्यामुळे लाखो लोकांची मनं दुखावली। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया। महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांसाठी आणखी कठोर शिक्षेची तरतूद करावी, सावंतांची मागणी। शक्तीपीठ महामार्गात 50,000 कोटींचा भ्रष्टाचार होण्याची शक्यता। शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांना त्रास होत असेल तर आमचा विरोध। शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टींची भूमिका। ड्रग्ज तस्करी प्रकरणी तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांची नावं आल्यानं खळबळ। तर नावं आलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या पूजेशी संबंध नाही, पाळीकर पुजारी मंडळाने अध्यक्ष विपिन शिंदेंची माहिती। तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणात गृह विभागानं कडकपणे लक्ष दिलं पाहिजे। गुन्ह्यात सहभागी आरोपींना शिक्षा दिली पाहिजे। भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। करुणा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच। दोघांनी 2 मुलांना जन्म दिला, हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही। धनंजय मुंडेंची याचिका फेटाळून लावताना माझगाव सत्र न्यायालयाचं निरीक्षण। करुणा मुंडे घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत दिलासा मिळण्यास पात्र। सत्र न्यायालयाचं निरीक्षण। करुणा मुंडे यांना 2 लाख रुपयांची पोटगी देण्याच्या वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला धनंजय मुंडेंनी आव्हान दिलं होतं। एका प्रसिद्ध नेत्याची जीवनशैली लक्षात घेऊन दंडाधिकाऱ्यांनी करुणा शर्मांना अंतरिम देखभालीचा आदेश दिलेला योग्यच। करुणा आणि त्यांच्या मुलांनाही नेत्यांसारखीच जीवनशैली मिळायला हवी। अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांचे आदेश। माझं आणि धनंजय मुंडेंचं लग्न झालं नसल्याचं दाखवण्याचा प्रयत्न झाला, मात्र आमचं लग्न झालं यावर आज शिक्कामोर्तब झाली आहे। मुंबई सत्र न्यायालयाच्या निरीक्षणानंतर करुणा मुंडेंचं वक्तव्य। तर न्यायालय खरेदी करू शकतो असं धनंजय मुंडेंना वाटलं, करुणा मुंडेंचा निशाणा। लोकांनी मनावर घेतलं की लोकसंख्या वाढते। 2041 पर्यंत पिंपरी चिंचवडची लोकसंख्या 61 लाखावर जाण्याचा अंदाज। पिंपरी चिंचवडमधील लोकसंख्या वाढीवर अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य। आयपीएल क्रिकेट आणि राजकारणात देखील आहे। कोणता खेळाडू कोणत्या संघात, कोणता नेता कोणत्या पक्षात समजत नाही। निदान क्रिकेटमध्ये मनोरंजन होतं पण राजकारणात नाही। सुप्रीमो चषक स्पर्धेच्या उद्घाटनावेळी उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। खासदार सुप्रिया सुळेंचं उपोषण 7 तासांनंतर मागे। भोरमध्ये बनेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम 2 मे रोजी सुरू होणार। सुळेंच्या उपोषणानंतर रस्ता बनवण्याचं प्रशासनाचं आश्वासन। सुप्रिया सुळेंच्या आंदोलनावर अजित पवारांनी आधी नो कमेंट्स म्हटलं आणि नंतर टोला लगावला। आमदार खासदारांना 5 कोटींचा निधी मिळतो, रस्ता करायचा असता तर निधी देऊन करता आला असता, अजित पवारांचा टोला। वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापू पठारे यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला अनेक नेत्यांची हजेरी। अजित पवार, छगन भुजबळ आणि सुप्रिया सुळेंची सोहळ्याला उपस्थिती। यावेळी सुप्रिया सुळेंकडून छगन भुजबळ यांची विचारपूस। कोकाटेंनी शेतकऱ्यांवर केलेल्या वक्तव्याची शहाजी बापूंकडून पाठराखण। कोकाटेंचा स्वभाव खेळकर, शेतकऱ्यांसोबत मस्करीत संवाद झाला, शहाजी बापूंची प्रतिक्रिया। कुणाल कामराच्या समर्थनार्थ अमित कटारनवरे मुंबई हायकोर्टात। कामराचं प्रकरण आधीपासून प्रलंबित असल्यानं नव्या याचिकेला ऐकण्याची गरज वाटत नाही। हायकोर्टानं कटारनवरेंची याचिका निकाली काढली। कुणाल कामराचा आर्थिक लाभ झाला। कामराला 4 ते 5 कोटी रुपये मिळाले, त्यामुळे कुणाल कामराकडे दुर्लक्ष करा, दीपक केसरकरांचं वक्तव्य। नागपुरातील मोहम्मद रफी चौकात पाण्याची पाईपलाईन फुटली। पाईपलाईन फुटल्यानं परिसरात 20 फुटापर्यंत पाण्याचे फवारे, पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी। सिंधुदुर्गात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सागरी तळ स्वच्छता अभियान 7.0 राबवण्यात आलं। समुद्राच्या जैवविविधता घातक ठरणाऱ्या 360 किलो विघटनशील सागरी कचऱ्याची साफसफाई। बीडच्या परळीतील डाबी येथे भारती बुवा पालखी सोहळा उत्साहात संपन्न। पालखी सोहळ्यात जेसीबीनं पुष्पवर्षा। सोहळ्याला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती। सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडून कैद्यांकडून खोदकाम केल्यानंतर आता स्पष्टीकरण। मनपाला कोणतीही सूचना न पर जिल्हा कारागृहाकडून पिण्याच्या पाण्यासाठी खोदकाम। ठाणे ते बोरीवली प्रस्तावित भुयारी मार्गातील अडथळा दूर। ठाणे ते बोरीवली प्रवास आता अवघ्या 20 मिनिटात पार होणार। पुढील आठवड्यात MMRDA काम सुरू करणार। बोरीवलीतील झोपडीधारकांचे तात्पुरते पुनर्वसन करणार। साताऱ्याच्या शिखर शिंगणापूरच्या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी। यात्रेच्या मुख्य दिवशी अनेक भाविकांनी मुंगी घाटातील थरार अनुभवला। विश्वजित साळुंखेंनी ड्रोनद्वारे दृश्य टिपली आहेत।
अमरावतीत भररस्त्यात रील बनवणाऱ्यांवर कारवाई, दोन्ही रील स्टारवर गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल, दोन्ही दिशेनं गाड्यांची वाहतूक सुरू आणि रील बनवण्याचा प्रकार. इंडिगोचे मुंबई नागपूर विमान रायपूरला वळवल्याची घटना, खराब हवामानामुळे विमान वळवल्याचा निर्णय. वर्धा जिल्ह्याच्या काही भागात जोरदार वादळासह अवकाळी पावसाची हजेरी, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं नागरिकांची तारांबळ, अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांच्या नुकसानाची शक्यता. जळगावात नागरिकांना हवेत पसरलेल्या विशिष्ट एका गॅसमुळे त्रास झाल्याचा प्रकार समोर, पोलीस कर्मचाऱ्यांच्या सरावावेळी अश्रुधुरांचे बॉम्ब फोडले गेले तर त्यामुळे हा त्रास झाल्याची माहिती. नागरिकांच्या तक्रारीनंतर अग्निशमनच्या अधिकाऱ्यांकडून परिसरात पाहणी. जळगावच्या रामानंदनगरमध्ये एका महिलेची 10.5 लाखांची फसवणूक, मुलीला तहसीलदार म्हणून नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत रोकड आणि दागिने घेतले. फसवणूक करणाऱ्या ज्योती साळुंखे विरोधात गुन्हा दाखल. पालघरच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणारं नवली फाटक कायमस्वरूपी बंद, नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचं प्रशासनाचं आवाहन. नागपूरच्या वैशाली नगर परिसरातील फटाक्याच्या दुकानाला आणि गोडाऊनला भीषण आग, अग्निशमन दलाकडून 3 तासानंतर आग नियंत्रणात. बुलढाणा जिल्ह्यातील प्रकल्पात 33% एवढा जलसाठा, शहरामध्ये 10 ते 12 दिवसाआड पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणेचं नियोजन कोलमडलं. नाशिकच्या ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई, येवला तालुक्यातील ग्रामीण भागात 9 टँकरद्वारे पाणी पुरवठा. हतनूर धरणातून भुसावळसाठी पाण्याचं आवर्तन सुरू, हतनूरच्या पाण्यामुळे रेल्वे आणि दीपनगरचा पाणी प्रश्न सुटणार. जालन्यात मोसंबी बागांवर शेतकऱ्यानं जेसीबी फिरवला, पाण्याअभावी मोसंबीच्या बागा वाळल्यानं शेतकरी हवालदिल. अंबड तालुक्यातील शिरढोण परिसरातील घटना. फुलकोबीला चांगला भाव मिळत नसल्यानं नांदेडमधील शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान, गजानन दासरवड या शेतकऱ्याकडून 2 एकरात फुलकोबीची लागवड, मात्र खर्चही निघेना. सौर ऊर्जा प्रकल्प दुसरीकडे हलवण्यात यावा या मागणीसाठी बीडमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन. सौर ऊर्जा प्रकल्प झाला तर आमच्या उदरनिर्वाहाचं काय, शेतकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागासमोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड, पुनर्मूल्यांकन मोफत करण्याची अभाविपची मागणी. बुलढाण्याच्या धाडमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचं आरोग्य सुविधेसाठी आंदोलन, वैद्यकीय अधीक्षकांसह कर्मचाऱ्यांना 10 तास रुग्णालयात कोंडलं, जिल्हा शल्यचिकित्सकाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. साताऱ्याच्या फलटणमध्ये बुद्ध विहारासाठी शासकीय जागा मिळण्यासाठी आंदोलन, तर महिनाभरापासून अनुयायींचं आंदोलन, पोलिसांनी अनेक महिला आणि युवकांना ताब्यात घेतलं. भंडाऱ्यात वाघाच्या हल्ल्याचा बनावट प्रकार, आर्थिक भरपाईच्या लालसेपोटी इसमाकडून सदर कृत्य केल्याचं कबूल, साकोली परिसरातील घटना. भंडाऱ्यात तहसील कार्यालयात दारू पिऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ, तक्रार करणाऱ्यालाच तहसीलदारांनी परत पाठवलं. नागपूरमध्ये गांजाचं व्यसन भागवण्यासाठी दुचाकीची चोरी, एकाला अटक, 3 दुचाकी जप्त, 5 पावली पोलिसांची कारवाई. रत्नागिरीत अंमली पदार्थ तस्करी विरोधात पोलिसांची धडक कारवाई, प्रशांतनगर भागात गांजा जप्त. उल्हासनगरमध्ये 25 वर्ष तरुणाचा रेल्वे अपघातात मृत्यू, उल्हासनगर आणि अंबरनाथ स्थानकादरम्यान घटना घडली, रोहित मगर असं मयत तरुणाचं नाव. मुंबईतल्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीची कारमध्ये पोलिसांची झटापट, आरोपीनं स्टिअरिंग ओढल्यानं पोलिसांची गाडी उभ्या असलेल्या मोटारसायकलला धडकली. या प्रकरणी चाकूर पोलिसात केवळ अपघाताचा गुन्हा नोंद. पालघरच्या टेप्स हॉस्पिटल परिसरात डॉक्टरनं 73 वर्षीय वृद्ध महिलेला चिरडलं, वृद्ध महिलेला 8 ते 10 फूट फरफटत नेल्याची माहिती, डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात. बुलढाण्याच्या हकिमी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 40,000साठी एक मृतदेह 6 तास अडवून ठेवल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप, ठाकरेंच्या सेनेनं तोडफोडीचा इशारा दिल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. रुग्णालय प्रशासनाकडून पैसे मागितल्याच्या आरोपांचं खंडन.